बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडणार आहे। दिल्लीमध्ये 8 मार्चला बैठकीची आणखी एक फेरी होणार आहे। लोकसभा निवडणुकीसंदर्भात जागांसाठी उमेदवारांची नावं निश्चित करण्यासाठी ही बैठक होणार असल्याचं सांगण्यात येत आहे। तर या बैठकीआधी बुधवारी आणि गुरुवारी देखील संबंधित राज्यांच्या कोर ग्रुपची बैठक पार पडणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा पार पडली। यावेळी अमित शहांनी एमआयएमवर हल्लाबोल चढवला। संभाजीनगरमधून मजलिस उखडून फेकायचं असून नव्या निजामांना आता घरी बसवायचं असल्याचं शहा म्हटलेत। तसंच इंडिया आघाडी म्हणजे घमंडिया गठबंधन असून इंडिया आघाडीतले सर्व पक्ष घराणेशाही मानणारे असल्याचं देखील त्यांनी म्हटलं। एक कमळ संभाजीनगरातही फुलेल असं सुतोवाच त्यांनी केलं। मुख्यमंत्री असताना पहिल्या 2.5 वर्षात जिल्ह्याला छत्रपती संभाजीनगर असं नाव दिलं नाही। मात्र सरकार अल्पमतात गेल्यावर त्यांनी नाव बदलण्याचा प्रयत्न केल्याची टीका उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या सभेत ते बोलत होते। यावेळी त्यांनी विरोधकांवर टीकेची तोफ डागली। पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळातील 10 वर्षांच्या कामाचा हिशेब विरोधकांकडून मागितला जातो। पण मी शरद पवारांना सांगू इच्छितो की महाराष्ट्राची जनता गेल्या 50 वर्षांपासून तुमचा भार वाहते। तुम्ही त्या 50 वर्षांचं सोडा, पण सध्या साध्या 5 वर्षांचा तरी हिशेब जनतेला द्या। मग मोदींच्या 10 वर्षांचा हिशेब मागा, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार यांना लक्ष्य केलंय। सोनिया गांधींना राहुल गांधींना पंतप्रधान बनवायचे, उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवायचे, शरद पवारांना मुलीला मुख्यमंत्री बनवायचे, स्टॅलिनला त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री बनवायचे। यांच्यात तुमच्यासाठी कुणीही नाहीये, केवळ पंतप्रधान मोदी आहेत असं म्हणत अमित शहा यांनी इंडिया आघाडीवर निशाणा साधला। उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांचं नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। ते मेरिटवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात, अशी प्रतिक्रिया राजन साळवी यांनी दिली आहे। देशात गरिबी हटावचे नारे दिले जात असतात, पण गरिबी हटली नाही, पण मोदींनी करून दाखवल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। जगातील 5वी अर्थव्यवस्था मोदींनी केली। गरिबांच्या कल्याणातून देशाची अर्थव्यवस्था मजबूत होऊ शकते, हे मोदींनी करून दाखवलं, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला। अकोल्यामध्ये अमित शहांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली आणि या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला। यावेळी अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीचा कानमंत्र दिला आणि प्रत्येक बूथ मजबूत राहील याकडे लक्ष द्या, महायुतीच्या उमेदवारासाठी काम करा, असे आदेश देखील शहांनी दिलेत। उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये सिल्वर ओकवर बैठक पार पडली। बुधवारी महाविकास आघाडीची बैठक होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर ठाकरे पवारांमधील बैठकीला महत्त्व प्राप्त झालंय। राज्यातील काही महत्त्वाच्या जागांवर दोघांमध्ये खलबत सुरू आहेत। रामटेक, दक्षिण मध्य मुंबई, सांगली आणि कोल्हापूरच्या जागांवर दोघांकडून मंथन सुरू असल्याची माहिती मिळते। महाविकास आघाडीकडून कोल्हापूरच्या जागेवर रस्सीखेच सुरू आहे। कोल्हापूरमधून शाहू महाराजांना उमेदवारी देण्याबाबत महाविकास आघाडीमध्ये अद्यापही एकमत होत नसल्याचं चित्र आहे। शाहू महाराजांनी महाविकास आघाडीतल्या कोणत्याही पक्षाकडून लढावं, यावर आपलं एकमत झाल्याचं पटोलेंनी सांगितलं। तर ही जागा आमची असून ती अद्याप आम्ही कुणालाही सोडली नसल्याचं राऊत यांनी सांगितलं। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप अद्याप जाहीर झालेला नसलं तरी काँग्रेस पक्षानं राज्यातील 22 मतदारसंघात जोरदार तयारी सुरू केली आहे। या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये काँग्रेसची बैठक पार पडली असून या बैठकीमध्ये अकोल्याच्या जागेवर चर्चा झाली नसल्याचं खरं तर सूत्रांकडून सांगण्यात आलंय। वंचित सोबत आल्यास अकोल्याची जागा त्यांच्यासाठी सोडली जाणार आहे। तसंच अमरावतीची जागा आनंदराज आंबेडकर यांनी मागितली असल्यानं त्यावरही चर्चा झाली नसल्याचं सांगण्यात येत आहे। मुंबईमध्ये राष्ट्रवादीची लोकसभा निहाय जागांची खरं तर आढावा बैठक पार पडली आणि या बैठकीत नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला। महायुतीचं जागा वाटप अद्यापही जाहीर झालं नसलं तरी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा राज्यातील 10 जागांवर डोळा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शुभ हस्ते चारकोपमध्ये मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन पार पडलं। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्याकडून उत्तर मुंबई लोकसभेत मनसेच्या अनेक कार्यालयांना भेटी देत निवडणुकांवर चर्चा करण्यात येणार आहे। शिक्षक आमदार कपिल पाटील यांचे विश्वासू समजले जाणारे शिक्षक भारती संघटनेचे सरचिटणीस जालिंदर सरोदे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला। मुंबईमध्ये मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला।
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांनी आपल्या गेल्या 10 वर्षातील लेखाजोखा मांडलेला आहे। यावेळी पंतप्रधान मोदी आणि मोदी सरकारवर टीका केली आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळात खासदारांचा 8,000 कोटी निधी थांबवून स्वतःसाठी 7,500 कोटींचं आलिशान विमान घेतलं असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केलाय। आमदार प्रताप सरनाईक यांनी मला सर्वांसमोर शिव्या दिल्या असा आरोप भाजपचे माजी नगरसेवक अरविंद शेट्टी यांनी केलेला आहे। चेना गावात अरविंद शेट्टी यांच्या मालकीचे बीबीसी हॉटेल आहे आणि त्यांच्या प्रवेशद्वारासमोर सरनाईक यांनी आरसीसी भिंत उभी करून रस्ता बंद करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शेट्टींनी केलाय। शेट्टी यांनी फेसबुक लाईव्ह करत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदत मागितली आहे। मुख्यमंत्री साहेब, तुम्ही मर्यादा सोडली तर मराठे तुमचाही करेक्ट कार्यक्रम करतील अशा शब्दात जरांगे पाटलांनी थेट मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केलाय। माझी मान कापून द्यायला तयार आहे, पण आरक्षण घेतल्याशिवाय इंचभरही मागे हटणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय। महाराष्ट्रातील जनता मतदानातून उत्तर देईल, त्यामुळे महाराष्ट्र कधी दिल्लीपुढे झुकला नाही आणि कधी झुकणारही नाही असा इशारा अमोल कोल्हे यांनी दिलाय। तर अजित पवारांवर काहीही बोलणार नाही, माझं मतदारसंघातील कामच बोलेल असं वक्तव्य देखील त्यांनी यावेळी केलं। आंबोली हिरण्यकेशी परिसरात राज्य शासनाची जी जमीन आहे त्यावर काही परप्रांतीय दांडग्यांनी 27 बंगले उभे करायचं षडयंत्र आखलं होतं। त्याविरोधात संपूर्ण गाव एकत्र झालं आणि त्यांनी केलेल्या आंदोलनानं प्रशासनाला जाग आल्याचं विनायक राऊत यांनी म्हटलंय। ही बांधकामं पाडण्यास सुरुवात झाली आहे। मालेगावच्या लॉनमध्ये शिरलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलंय। ब्लो पाईपद्वारे डार्ट मारून बिबट्याला बेशुद्ध करण्यात आलं होतं। लॉनच्या एका खोलीमध्ये शिरलेल्या या बिबट्याला शाळकरी मुलानं प्रसंगावधान राखत कोंडलं आणि तो पकडला गेला। पुण्यातील कात्रज प्राणी संग्रहालयातून बेपत्ता झालेल्या बिबट्या अखेर 24 तासांनी सापडलेला आहे। या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलंय। हिंगोलीमध्ये येत्या 10 मार्च रोजी राज्य शासनाच्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। शहरातील रामलीला मैदानावर हा कार्यक्रम होणार असून त्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मैदानाची पाहणी केली। भाईंदर पूर्वेकडील आझाद नगर परिसरात अनधिकृत दुकानांवर तोडक कारवाई करण्यात आली। 28 फेब्रुवारीला या भागात शॉर्ट सर्किटनं आग लागली होती, त्यात एकाचा मृत्यू झाला होता। त्यानंतर या भागातील अनधिकृत भंगार आणि बांबूच्या दुकानांवर कारवाई करण्यात आली। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।